या ठिकाणचे भक्त सोमणे यांनी हे सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे आणि एक श्रद्धेचा भाव म्हणून दरवर्षी त्यांनी ह्या सप्ताहाची सुरुवात केलेली आहे. माझा योग असा की सहजमध्ये आपल्या इथले टेलर आणि नाना केजला आले होते आणि बोलता बोलता विषय निघाला, कारण मी कीर्तनकार आहे. बाहेरगावी माझी पहिलीच कीर्तन सेवा आहे आणि सहज विषय झाला आणि ते म्हणले मग आमच्या इकडे असं असं सप्ताह आहे आणि पहिल्या दिवशीचीच कीर्तन सेवा जमेल का? म्हणलं ठीक आहे. आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चाले ना, आपल्याला भगवंताचं नामस्मरण करायचं तर कुठेही करायचंच. मग अशा पद्धतीनं हा योग जुळून आला आणि या कीर्तन सेवेसाठी आज या ठिकाणी भगवंतानं बोलवल्यासारखं यांनी बोलवलं आणि मी तुमच्या उभा आहे समोर. नवीन आहे, आनंद हा आहे की माझे गावकरी माझ्या शब्दावर लगेले की भजनी मंडळ इथपर्यंत गाडीवर आले. आपले या ठिकाणचे गावातील भजनी मंडळ असतील, श्रोते मंडळ असतील, सर्वजण वेळेवर उपस्थित आहेत आणि असं सगळ्यांचा मेळ असला म्हणजे कीर्तनकाराला सुद्धा थोडासा हुरूप येतो. आपले वयानं लहान आहेत पण सुंदर असं पकवाज वाजवतात आणि या वारकरी पंथाची सुरुवातच तशी आहे की लावणी मृदंग स्वती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने. तसं आपल्याला हा ब्रह्मरस आहे, हा भक्तीचा रस आहे आणि हा भक्तीचा रस आपल्याला या ठिकाणी सेवन करायचा आहे. आज हरिनाम सप्ताहाचा सुरुवातीचा दिवस आहे. आपण सर्व जाणकार आहात. पहिल्याच दिवसाची सेवा आहे. नामचिंतन हे सुरुवातीला घडायला पाहिजे. हरिभक्त सप्ताह आहे, हरिपारायण सप्ताह आहे, पण मंदिर महादेवाचं आहे. म्हणून शिवभोळा चक्रवर्ती, कारण ज्याच्या समोर उभं राहायचंय त्याचं नामचिंतन करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून आज आपण सेवेसाठी निवडलेला अभंग हा नाथ महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत होऊन गेले आणि त्या संतांनी सांगितलेल्या मार्गावरच आपण चालायलो आहोत. नाथ महाराजांना शांती ब्रह्मच का म्हटलं? प्रत्येक संतांना उपमा दिलेली आहे. तसं नाथ महाराजांना शांती ब्रह्माची उपमा दिलेली आहे. त्याच्या मागचं कारण काय? खरोखरच शांतता जीवनामध्ये कशी असावी हे महत्वाचं आहे. आजकाल त्याचाच अभाव आहे. प्रत्येक माणूस हा अस्थिर होत चाललेला आहे. प्रत्येक माणूस स्वतःला डिजिटल करून घेऊ लागलेला आहे. प्रत्येक माणूस जगाच्या पाठीमागे पळत आहे, नव्हे तर जगाच्या पुढे पळायचा प्रयत्न करत आहे. परंतु खरोखरच जीवन जगण्यासाठी नाथ महाराजांसारख्या शांतीची गरज आहे. शांतता कशी असावी हे साधू संतांकडूनच शिकावं. एक छोटस उदाहरण सांगेल नाथ महाराजांचं, की नाथ महाराजांचा दररोजचा नियम असायचा. सकाळी गोदावरीला स्नानाला जायचं, स्नान करून यायचं आणि स्नान करून आल्यानंतर त्या ठिकाणी पुढील देवपाठ असेल, पूजा असेल, कारण नित्य नियम असा त्यांचा. पूजा केल्याशिवाय अन्न ग्रहण करायचं नाही, पाणी ग्रहण करायचं नाही. स्नानी सकाळी उठायचं, गोदावरीला जायचं, स्नान करायचं. परंतु प्रत्येक काळामध्ये जसं आजही साधू संतांना सज्जनांना त्रास होतो, तसा प्रत्येक काळामध्ये साधू संतांना सज्जनांना त्रासच झालेला आहे. नाथ महाराजांना त्रास देण्यासाठी एके दिवशी ज्या ठिकाणाहून नाथ महाराज आंघोळीला जायचे गोदावरीला, त्या ठिकाणी झाडावर एक मेंच बसला आणि नाथ महाराजांना त्रास देण्यासाठी 1 नाही 2 नाही 100 पानाचे विडे घेतले. नाथ महाराज आंघोळ करून आले गोदावरीकडून की यानं पान खायचं आणि अंगावर टोकायचं. नाथ महाराजांनी पुन्हा जायचं, पुन्हा आंघोळ करून यायचं. असं करत करत त्याने 100 वेळेस पान खाऊन थुंकला, परंतु नाथ महाराजांनी असं वर तोंड करून सुद्धा पाहिलं नाही. शेवटी तो मेंच झाडावरून खाली उतरला आणि नाथांच्या पायावर लोळून माफी मागू लागला, मी चुकलो. नाथ महाराज म्हणले, अरे तू नाही चुकला, तुझ्यामुळं मला आज गोदावरीचं 100 वेळेस स्नान मिळालं. ही शांतता ज्याच्यामध्ये आहे त्यांना शांती ब्रह्म एकनाथ म्हणायचं. असंच एक वेळेस गावामध्ये काही लोकांनी ठरवलं की नाथ महाराजांची शांती भंग करायची. मग एक जण सकाळी आता गावामध्ये, आपल्या पण आजही गावामध्ये प्रत्येक ठिकाणी म्हणजे ओट्यावरती 4-4 लोक बसतात, असेच बसलेले होते. आणि एक जण आला म्हणला, मला थोडं 500 रुपयाची गरज आहे, 500 रुपये देतो का? आता हुशार असतात
ते म्हणजे तुला 500 रुपये देतो, पण तुला एक काम करावं लागेल. कारण सरळ मार्गी काम करणारा करत आहे. पूजा करत असताना सुद्धा त्यानं भूतासहित मध्ये प्रवेश केला आणि नाथ महाराजांच्या जाऊन मांडीवर बसला. असं जर आपल्यासोबत झालं तर आपण काय करतात? आपण साधं पंचायत असतात, कधीतरी आपण वर्षातून एकदा दोनदा कधीतरी देवपूजा करतो, अभिषेक करतो, तर त्यावेळेस जर साधं कोणी बाजूला काही शिंपडलं तरी आपण चिडचिड करतो. पूजा करत असताना भूतासहित त्या ठिकाणी मांडीवर जाऊन बसला, परंतु नाथ महाराजांनी शांतपणे त्याला डोक्यावरून हात फिरवला आणि किती तुझं प्रेम आहे रे म्हणले माझ्यावर, तुला भूत सुद्धा काढायचं कळालं नाही, एवढा धावत येऊन तू बसलास, बस या ठिकाणी माझ्यासोबत आता या भक्तिरसामध्ये सामील हो. तर याला शांतता म्हणतात. जीवनाचा ज्यावेळेस आपल्याला एखादा परमार्थ करायचा असतो, धर्म कार्यावर चालायचं असतं, त्यावेळेस आपल्याला ही शांतता मनामध्ये ठेवावी लागते, तरच पुढचं कार्य साध्य होतं. अशी ही शांतता मनामध्ये धरून आपण या ठिकाणी भगवंताचा परमार्थ करायला पाहिजे. आणि म्हणून त्यांना त्या त्या ठिकाणी त्या त्या काळामध्ये अशा पदव्या मिळालेल्या आहेत. जे शांतीब्रह्म नाथ महाराज आहेत, अनेक असणारे अभंग आहेत, भक्तीवर आहेत, नामचिंतनपर आहेत, मागणीपर आहेत, तर त्यापैकी असणारा हा महादेवावरती लिहिलेला त्यांचा अभंग आहे. 3.5 मूर्तापैकी एक मूर्त आहे. आणि कथेमध्ये असं सांगितलेलं जाते की आजच्या दिवशी ब्रह्मदेवाने या जगाची निर्मिती केलेली आहे. ब्रह्मदेवाने जगाची निर्मिती केली, विष्णुदेवाने याचा सांभाळ केला. आणि जसं की उपजे ते नासे, नासे ते पुनर्पी दिसे, हे घटिका यंत्र ऐसे परिभ्रमेगा. जे जे जन्माला येतंय त्याला आज ना उद्या नाश होणं आहे, तसं हे नाश करण्याचं कार्य आपल्या भोळ्या महादेवाने केलेलं आहे. बरं, ते कार्य जे केलं ते उगाच नाही केलं, तेवढी तपश्चर्या, तेवढं सामर्थ्य, तेवढं सहनशीलता त्यांनी पण अगोदर ठेवलेली आहे. सगळ्यांना माहित आहे की ज्यावेळेस समुद्र मंथन झालं, समुद्र मंथनामध्ये 14 रत्न निघाली, त्याच्यामध्ये ते खलाहल नावाचं विष होतं. ते विष सुद्धा प्राशन महादेवानीच केलेलं होतं. अशा पद्धतीनं ब्रह्मदेवानी उत्पत्ती, विष्णूनी स्थिती आणि महादेव शंकरांनी लय, अशी ही या ब्रह्मांडाची निर्मिती, या ब्रह्मांडाचं हे चक्र चालू आहे. आता सप्ताह असणार आपला हरिभक्त पारायण सप्ताह आहे. महादेव मंदिराच्या समोर आहे. मी आपल्याला हे या ठिकाणी सांगू शकेन, सांगू इच्छिन की कुणीही महादेव आणि हरी हे वेगळे नाही, हे अगोदर पक्क डोक्यात ठेवा. आपण आज या ठिकाणी महादेवाच्या मंदिरात जरी समोर असलो तरी महादेव आणि वैष्णव, शिव आणि वैष्णव, महादेव आणि पांडुरंग, काचीपुरी चक्रावरी पंढरी पंढरी विश्वनाथ विठ्ठल